नमस्कार, मी साक्षी आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। खासदार बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, यामध्ये 2 किरकोळ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत। बीड लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे सहज भेटायला आले होते। सरकार मराठ्यांना भीत नाही, या निवडणुकीत मराठा समाजाने एक होऊन आपली ताकद काय आहे हे दाखवून दिले आहे। आता तरी सरकारने जागे व्हावे आणि आरक्षण देण्याबाबत निर्णय घ्यावा। बीड लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाला। सोलापूर मार्गावर बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यात असलेल्या गाडीचा अपघात झाला आहे। या अपघातात 2 जण किरकोळ जखमी झालेले आहे। बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले बजरंग सोनवणे हे कारने मंगळवारी रात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी गेले होते। त्यानंतर अंतरवाली सराटीतून बीडकडे परत येत असताना हा अपघात झालेला आहे। मनोज जरांगे यांची बजरंग सोनवणे यांनी का घेतली भेट? निवडणूक आल्यानंतर बजरंग सोनवणे सरळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी गेले। त्यांच्या यशात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मोठा वाटा आहे। त्यामुळे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करू शकले। त्या भेटीवर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की मी राजकारणी नाही। निवडणूक जिंकल्यानंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे सहज भेटायला आले होते। सरकार हे मराठ्यांना भीत अजिबात नव्हते, तसेच त्यांना सत्तेची हवा डोक्यात गेली होती। म्हणून या निवडणुकीत मराठा समाजाने आपली एकजूट दाखवून दिली आहे। तसेच मराठा समाज एक झाला तर काय होऊ शकते हे आता तरी सरकारने पाहावे आणि जागे व्हावे आणि आरक्षण देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे। येस मराठीसाठी संजय चांदगुडे, बीड। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।